एमपीएससीचा पॅटर्न आणि यूपीएससीचा पॅटर्न आता सारखा झालेला आहे. येस सर. यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये जर नाही झालं तर बेटर ऑप्शन काय? एमपीएससी राज्यसेवा करायला पाहिजे का सीएपीएफला जायला पाहिजे? जे लोक जॉब करत आहेत तर त्यांना माझा असा सल्ला राहील की सीएपीएफ आणि स्टेट पोलीस काय अंतर आहे? सीआयएसएफला वरचा प्राधान्यक्रम का टाकतात मुलं आणि बीएसएफला वगैरे खालचा क्रम का टाकतात? सीएससीचा जो अभ्यास आहे आणि सीएपीएफचा अभ्यास आहे ऑलमोस्ट सिमिलर. चॅलेंजिंग आहे का जॉब? जर स्टेट job- पोलीसशी जर कम्पेअर केलं तर काय चॅलेंजिंग आहे? स्टेट पोलीस मधलं काम चॅलेंजिंग आहे की सीएपीएफ मधलं चॅलेंजिंग आहे? गेले 3 वर्ष तुम्ही प्रिलिम्सच नाही निघत आहे तर तुमच्यासाठी हाय टाइम ऑब्सेशन झालंय ते. शाहरुख खानला डर पिक्चर मध्ये ऑब्सेशन असते एक्झॅक्टली सर. तसं ऑब्सेशन झालं ते सुटत नाही ते. थांबलं पाहिजे. जर हा. एखादी पण प्रिलिम निघत नाही गेले सीएससीच्या मुलांचा प्रॉब्लेम असा होतो की त्यांना कंटेंट त्यांना मावता येत नाही. त्याच्यामुळे तो एक कुठेतरी शिकलं पाहिजे त्यांनी स्पेसिफिकली सीएपीएफ. सेंट्रल आर्म पोलीस फोर्सेस एक्झाम यूपीएससी द्वारा ही प्रतिष्ठेची परीक्षा घेतली जाते. त्यामध्ये ऑल इंडिया रँक 54 पटकावणारे श्रेयस कदम आपल्या सोबत आहेत. आपण त्याच्याशी चर्चा करणार आहोत. तो माझा विद्यार्थी आहे. त्यांचा आपण इंटरव्ह्यू पण घेतला होता. इंटरव्ह्यूमध्ये जबरदस्त परफॉर्मन्स दिला होता आणि त्याच्या बेसिसवर थोडी आम्हाला चुनूक लागली होती की काहीतरी मोठा होणार आहे. त्यांनी ऑल इंडिया रँक 54 पटकावलेला आहे आणि वेळात वेळ काढून ते आज आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आणि गप्पा करण्यासाठी इथं हजर झालेले आहेत. त्याबल मी त्यांचे आभार मानतो. श्रेयस, तुमचं खूप स्वागत आहे. आणि वाय सीएपीएफ? पहिला प्रश्न, सीएपीएफची निवड का केली? सर सांगायचं म्हणजे सीएपीएफ ही परीक्षा अत्यंत प्रतिष्ठेची मानली जाते कारण या परीक्षेमधून डायरेक्टली आपण केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात क्लास 1 गॅझेटेड ऑफिसर म्हणून नियुक्त होतो. आणि तसं पोलिसिंगचा वारसा आमच्या घरालाच लाभलेला आहे. माझे आजोबा स्टेट रिझर्व्ह पोलीस फोर्स मधून रिटायर झाले. माझे वडील सध्या पुणे पोलीसमध्ये कार्यरत आहेत. त्याच्यामुळे लहानपणापासूनच एक वर्दीच्या प्रती एक आकर्षण माझ्या मनात होतं. त्याच्यामुळं मी इंजिनिअरिंगच्या फायनल इयरला असताना ठरवलेलं की आपल्याला सीडीएस किंवा सीएपीएफ या परीक्षा देऊन केंद्रामध्ये एक खाकीची वर्दी आपल्याला त्या ठिकाणी घालायची. त्याच्यामुळे मी सीएपीएफ ही परीक्षा दिली. सीएपीएफ आणि स्टेट पोलीस काय अंतर आहे? सेंट्रल आर्म पोलीस फोर्सेस आणि आपलं राज्य सरकारची पोलीस. मग राज्य सरकारच्या पोलीसला न जाता सीएपीएफला का गेलं पाहिजे असं तुम्हाला काय वाटलं? सर तसं जर बघायला गेलं तर आपल्या संविधानामध्ये 3 लिस्टपैकी सेकंड लिस्टमध्ये पोलिसिंग हा जो विषय आहे, लॉ अँड ऑर्डर, हा स्टेट गव्हर्नमेंटमध्ये दिलेला आहे. परंतु काही वेळेस अशा गोष्टी येतात ज्याला सेंट्रल गव्हर्नमेंटचं प्रोटेक्शन असणं फार गरजेचं आहे. आणि सेंट्रल गव्हर्नमेंटनी ह्यासाठी सेंट्रल आर्म पोलीस फोर्सेसची स्थापना केलेली. असे आपल्या भारतात 5 फोर्सेस आहेत. त्याच्यापैकी सीआयएसएफ असेल, सीआरपीएफ असेल, बीएसएफ असेल, आयटीबीपी असेल किंवा सशस्त्र सीमा बल, या प्रत्येकाचं मॅन्डेट वेगळं आहे. आणि त्याच्यामुळे मला असं वाटलं की कुठंतरी वेगळं आपल्याला करायला भेटेल जे इतर लोक फार तसं करत नाही. करिअरमध्ये ग्रोथ पण आहे. प्लस एक पूर्ण भारतभर फिरायला मिळेल, भारतभर सेवा करण्याची ऑपॉर्च्युनिटी मिळेल. याकरिता मी सीएपीएफ जे आहे ते निवडलं. सर, सीआयएसएफला वरचा प्राधान्यक्रम का टाकतात मुलं आणि बीएसएफला वगैरे खालचा क्रम का टाकतात? म्हणजे बऱ्याच जणांचं बघितलं असं, जनरली जे डॅफ असतं त्यामध्ये सीआयएसएफच वर असतं आणि बाकी जे आहे ते खाली असतात. असं काय आहे? सीआयएसएफ मध्ये काय वेगळेपण आहे? सर, आता मी माझंच उदाहरण सांगतो. माझ्या प्रेफरन्समध्ये सुद्धा सीएसएफ हे प्रथम क्रमांकावर होतं आणि बॉर्डर सिक्युरिटी फोर्स हे शेवटच्या क्रमांकावर होतं. तसं प्रेफरन्स द्यावा लागतो म्हणून आम्ही प्रेफरन्स दिला होता. आणि प्रेफरन्स देताना मी 2 गोष्टी विचार केल्या होत्या. पहिली गोष्ट ऑल इंडिया सर्व्हिस लायबिलिटी, म्हणजे मला भारतभर सर्व्हिस करण्याचा चान्स 2 फोर्सेस देतात. एक आहे सीआयएसएफ आणि दुसरी आहे सीआरपीएफ. बाकी ज्या 3 फोर्सेस आहेत त्या बॉर्डर गार्डिंग फोर्सेस आहेत. त्याच्यामुळे तुमची नियुक्ती मोस्टली त्या बॉर्डर पुरती राहील. हे विचार करून मी सीआयएसएफ आणि सीआरपीएफ याला स्टार्टिंगचे 2 प्राधान्यक्रम दिले होते. बरं, अजून काय त्यामध्ये प्रोग्रेससाठी काय पुढे फ्युचर म्हणजे काय? सर, सीएसएफ मध्ये राहिल्याने जनरली अशी धारणा आहे की एक वर्क लाईफ बॅलन्स आपला चांगला राहतो. एक सिव्हिलियन टच त्या जॉबला आहे. त्याच्यामुळं तुम्हाला तुमच्या पोस्टिंग ज्या आहेत त्या मेट्रो सिटीज मध्ये राहू शकतात. प्लस तुम्हाला करिअर प्रोग्रेशन चांगलं आहे कारण सीएसएफ ऍज कम्पेअर टू बीएसएफ किंवा सीआरपीएफ एक रिलेटिव्हली छोटी फोर्स आहे आणि त्याच्यामुळे सीएसएफ त्याच्यामुळं तुमचं प्रमोशन्स जे आहेत ते इतर फोर्सेस खास करून सीआरपीएफ आणि बीएसएफ पेक्षा तुलनेने फास्ट होऊ शकतं. याच्या कारणाने बरेचसे लोक जे आहे सीएसएफला फर्स्ट प्रेफरन्स त्या ठिकाणी देतात. चॅलेंजिंग आहे का जॉब? स्टेट पोलीसशी जर कम्पेअर केलं तर काय चॅलेंजिंग आहे? स्टेट पोलीस मधलं काम चॅलेंजिंग आहे की सीएपीएफ मधलं चॅलेंजिंग आहे? सर, तसं बेसिक आयडिया मला एक न्यूटन काहीतरी पिक्चर बघितला होता राजकुमार रावचा. त्यामध्ये ते नक्षलग्रस्त भागामध्ये इलेक्शन कंडक्ट करायचे होते. तर तो आपला न्यूटन जो आहे 60-70 जणांची टीम असते आणि राजकुमार राव आणि ते इलेक्शन कंडक्ट करायचे असतात. तर बरेचसे डायलेमास तिकडे येत असतात की 2-4 जणांना मतदान करायचं आहे, त्यासाठी मग आपण सगळी यंत्रणा घेऊन तिकडे गेलं पाहिजे का? जीवाला धोका आहे, 60-70 जणांच्या जीवाला धोका आहे. मग असे ते डायलेमा होतात. तर मला वाटलं की सीएपीएफ के बारे में जितना कुछ पढ़ रखा था बहुत लिमिटेड इन्फॉर्मेशन है, यहाँ पे कुछ दिखाया जा रहा है. तर मला त्या थोडंसं आकर्षण त्याबद्दल तेव्हा निर्माण झालं होतं, पण नंतर काही मला फॉलोअप घ्यायला नाही मिळालं. तर असे काही चॅलेंजेस असतात का?
होता है ना कि रोज ऑफिस जॉब नहीं है कि मैं जाऊंगा पेपर पे सिग्नेचर करूंगा फाइल आगे बढ़ाऊंगा, इस तरह का जॉब नहीं है, वो चैलेंजिंग है, तो मजा आने लगा था थोड़ा सा। आपको क्या लगता है क्या क्या हो सकता है उसमें? सर आता लेटेस्ट उदाहरण सांगायचं झालं तर रिसेंटली केरळच्या तिरुवनंतपुरम एअरपोर्टवरती F-35B हे विमान जे आहे Okay. युकेचं विमान हे त्या ठिकाणी पार्क केलेलं आहे, गेले जवळपास 2 आठवडे झाले. आणि ते जे विमान आहे त्याच्या गार्डिंगची जिम्मेदारी CISF कडे आहे. ओके. तर CISF जे आहे हे असे ठिकाणी असतात जिथं भारताचं संवेदनशील क्रिटिकल इन्फ्रास्ट्रक्चर आहे, जे म्हणजे CISF ला भारताची फायनान्शियल फोर्स सुद्धा म्हटलं जातं, कारण भारताच्या ज्या ज्या इम्पॉर्टंट गोष्टी आहेत आर्थिक दृष्ट्या त्याला प्रोटेक्ट करण्याचं काम CISF करते. त्याच्यामुळे खूप डायनामिक रोल आहे. तुम्ही जसं म्हटलं त्याप्रमाणे हे काय डेस्क जॉब नाही की हा, जाऊन obviously. एक खूपही डायनामिक फोर्स आहे सर. कंटाळवाण होऊन जातं ना. सरांनी सांगितलं की काही जणांनी रिझाईन केलं ते सर्व्हिसेस मधून वगैरे, कारण कंटाळवाना जॉब वाटतो म्हणून, आणि मग ते दे चूज दिस. UPSC सिव्हिल सर्व्हिसेसचा अभ्यास केल्यानंतर तुमची CAPFची तयारी किती प्रतिशत होत असते? तसं जर बघायला गेलं सर तर CSEचा जो अभ्यास आहे आणि CAPFचा अभ्यास आहे ऑलमोस्ट सिमिलर. फक्त फरक फॉर्मॅट ऑफ दी एक्झाम आहे. CSEला जसं आपल्याला प्रिलिम्स आहे, मेन्स आहे आणि इंटरव्ह्यू आहे, तसं CAPF मध्ये आपल्याला आहे रिटन एक्झाम फॉलोड बाय फिजिकल, फॉलोड बाय मेडिकल आणि फॉलोड बाय इंटरव्ह्यू. ओके. तर रिटन मध्ये 2 पेपर असतात. पेपर 1 जो असतो हा ऑब्जेक्टिव्ह टाईप ट्रेडिशनल पेपर असतो आणि पेपर 2 हा कन्व्हेन्शनल आपला रिटन असतो, डिस्क्रिप्टिव्ह असतो. तर पेपर 2 मध्ये आपल्याला एसे लिहावा लागतो, रिपोर्ट लिहावा लागतो, प्रेसे लिहावा लागतो, आणि याच्यामध्ये CSEचा केलेला अभ्यास फार मदत ठरू शकतो आपल्याला. MPSCचा पॅटर्न आणि UPSCचा पॅटर्न आता सारखा झालेला आहे. सर. UPSC सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये जर नाही झालं तर बेटर ऑप्शन काय? MPSC राज्यसेवा करायला पाहिजे का CAPF ला जायला पाहिजे, आणि लवकर काय होऊ शकतं? सर याच्यामध्ये 2 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. फर्स्ट, त्या व्यक्तीचा इंटरेस्ट. जर त्या पर्टिक्युलर व्यक्तीला केंद्रीय सशस्त्र दलात काम करायची इच्छा असेल आणि त्याला डायनामिक लाईफ हवी असेल तर त्यांनी जरूर CAPFचा विचार करावा. आणि CAPF मध्ये एक आहे की एज लिमिट आहे, म्हणजे जनरल कॅटेगरी 25 पर्यंत ही एक्झाम देऊ शकते. त्याच्यामुळे जर तुम्ही त्या वयोमर्यादेत बसत आहात आणि CSEला तुम्हाला किंवा राज्यसेवेला तुम्हाला यश भेटत नसेल तर तुम्ही CAPF नक्की ट्राय करावं. पण फक्त ट्राय करायचं म्हणून नाही तर आतून आवड असली पाहिजे, कारण हा जो फोर्स आहे जसं तुम्ही म्हटल्याप्रमाणे डेस्क जॉब नाही, याच्यामध्ये तुम्हाला इंटरेस्ट पाहिजे. तुम्ही म्हटलं त्या ठिकाणी चॅलेंजिंग ठिकाणी तुमची पोस्टिंग येऊ शकते. तर आतमधून जर आवड असेल तरच तुम्ही त्या पोस्टिंगला तुम्ही त्या ठिकाणी जस्टिस देऊ शकता. तुमच्या डॅफमध्ये बघितलं तुम्ही जॉब करत करत सगळा अभ्यास केलेला आहे आणि मल्टिपल ठिकाणी जॉब केलेला आहे. तुम्ही पाचगणीला पण कुठे जॉब केला असं ते बघितलं. हे सगळं करत असताना, जॉब करत असताना अभ्यास कसा मॅनेज केला? कारण आपले जे बरेचसे प्रेक्षक आहे, विद्यार्थी वगैरे, त्यांची पण ही प्रॉब्लेम असते. घरगुती जबाबदाऱ्या येऊन पडतात, मग नाईलाजाने तुम्हाला जॉब पण करावा लागतो आणि अभ्यास पण करावा लागतो. तर बऱ्याच जणांची कंप्लेंट असते की सर फुल टाइम देता येत नाही अभ्यासाला, मग वेळ मॅनेज होत नाही आणि मग प्रिपरेशनची जी फेज आहे ती लांबत जात असते अनफॉर्च्युनेटली. क्या टिप्स हो सकते हैं उनके लिए? सर माझं सांगायचं झालं तर मी गेले जवळपास 2.5 वर्ष जॉब करतोय आणि मी पण जॉब ह्याच्यासाठीच निवडलं होतं कारण मी 2 राज्यसेवा मेन्स दिल्या होत्या आणि त्याच्यामध्ये मला म्हणजे अपयश आलं. त्याच्यामुळे मी असा विचार केला की आता फुल टाइम अभ्यास करण्याच्या ऐवजी थोडंफार आपण हातभार पण लावला पाहिजे, कारण याच्याने थोडंसं फायनान्शियल सिक्युरिटी पण आपल्याला भेटते. आणि जॉब करायच्या आधीच माझी बेसिक तयारी फार झाली होती, म्हणजे 2 राज्यसेवा मेन्सचा अनुभव होता, त्याच्यामुळे जॉब करताना असं काही दडपण आलेलं नाही. आणि मी पाचगणीला सुद्धा जॉब केलेला आहे, जसं तुम्ही डॅफचा आठवते. तर जॉबचा पण मला फायदा झाला, कारण मी जे आहे NDA परीक्षा देणाऱ्या मुलांना शिकवतो. त्याच्यामुळे त्यांना शिकवताना माझ्या बऱ्याचशा गोष्टी, सिक्युरिटी पर्स्पेक्टिव्हचं रिव्हिजन झालं, पॉलिशिंग झालं असं म्हणता बरोबर सर. सिक्युरिटी प्लस माझे कम्युनिकेशन स्किल्स पण त्या ठिकाणी त्यांना डेव्हलपमेंट झाली. त्याचा फायदा मला या ठिकाणी झाला. आणि जे लोक जॉब करत आहेत तर त्यांना माझा असा सल्ला राहील की तुमचे बेसिक्स स्ट्रॉंग करा. एकदा बेसिक स्ट्रॉंग झाले तर तुम्ही जॉब करता पण ही एक्झाम देऊ शकता. हा स्विच ओव्हर करत असताना UPSC सिव्हिल सर्व्हिसेस पासून स्टेट सर्व्हिसेसला, स्टेट सर्व्हिसेस पासून CAPFला मनामध्ये गोंधळ असेल ना की आपण थोडं रिग्रेट करतोय का, रिग्रेशन होतंय का आपलं, पण प्रिपरेशन तर आहे. मग बरेच जण असं करतात की नाही निघते पेपर तरी पण UPSCला चिकटून आहेत किंवा MPSCला चिकटून आहेत, ते दुसरा ऑप्शन्स पण ट्राय करत नाही. कसं डेव्हलप करायचं की ठीक आहे ये नहीं हो रहा है तो दूसरे पे जाऊंगा मैं, ह्यासाठी काय करावं लागतं? सर तुम्ही जसं म्हटल्याप्रमाणे की वेन टू स्टॉप हा खूप मोठा प्रश्न आहे की कधी थांबलं पाहिजे. गेले 3 वर्ष तुम्ही प्रिलिम्सच नाही निघत आहे तर तुमच्यासाठी हाय टाइम ऑब्सेशन झालंय. ते शाहरुख खानला डर पिक्चर मध्ये ऑब्सेशन असते, तसं ऑब्सेशन झालं, ते सुटत नाही, ते थांबलं पाहिजे. जर एखादी पण प्रिलिम निघत नाही, गेले 4 वर्ष तुम्ही देताय, एखादी प्रिलिम निघत नाही किंवा तुम्हाला सतत मेन्स मध्ये अपयश येते, तर तुम्ही परत एकदा जाऊन तुमचं पूर्ण स्टडी रिवॅम्प पाहिलं पाहिजे की कुठं चुकतंय, म्हणजे माझ्याकडून फंडामेंटल चूक कुठं होतीये. आणि माझ्या मते मी जसं एक डिसिजन घेतला जॉब करण्याचा, माझ्या मते त्याचा मला खूप फायदा झाला. घरच्यांकडून काही प्रेशर होतं जॉब केलाच पाहिजे का, तुम्ही स्वतःहून का आय वॉन्टेड अ ब्रेक, मला नुसता अभ्यास नको आता, कारण तसा पण अभ्यास होत नाही, त्याच्या काही मर्यादा आहे, तर काहीतरी वेगळं होईल, माझ्याकडून अभ्यास होईल, असं काहीतरी विचार केला होता की
नाही सर, घरच्यांकडून तसं काही दबाव नव्हता, पण तुम्ही जसं म्हटलं, मला कुठेतरी असं वाटलं की बाबा आता मी Stagnation आलंय. दीड वर्ष दिले आहे, 1.5 वर्षामध्ये मी 2 मेन्स पर्यंत पोहोचले, बरोबर. पण त्याच्या पुढे मला जाता येत नाही. कुठेतरी माझ्या अभ्यासाच्या पद्धतीमध्ये चुकते. त्यासाठीच म्हणून विचारलं. प्रिलिम्स नाही होत म्हणून सोडून देणं सोपं आहे, पण मेन्स पर्यंत जाऊन सोडून देणं इट इज व्हेरी डिफिकल्ट ना. घरच्यांचं प्रेशर असते, तुम्हाला स्वतः मनात पण वाटत राहतं की केलं पाहिजे, थोडंसं केलं आणि कदाचित होईल, पण ते काही गॅप जो आहे 2-4 मार्काचा तो भरून निघत नाही आणि 8-10 वर्ष सहज त्यामध्ये गुंडाळले जातात. त्यासाठी म्हणून तुम्हाला हा प्रश्न विचारलेला. वेळेचं नियोजन कसं करता येईल आपल्याला? सर, वेळेचं नियोजन असं आहे की सिलेबस आहे एवढा आपण संपवलं पाहिजे एवढ्या वेळेमध्ये, ते लांबत नाही गेले पाहिजे, कारण परीक्षा जी आहे प्रिलिम्स मेन्स असं सगळं इंटरव्ह्यू वगैरे खूप कमी आपल्याला टाइम मिळतो. आणि बऱ्याच जणांचं जे असते की आता मेन्स आली आहे तोंडावर तरी पण प्रिलिम्सचेच पुस्तकं वाचत असतात, किंवा बरेच जण प्रिलिम्सला तयारी करायच्या अगोदर इंटरव्ह्यूच्या तयारीला लागलेले असतात. असं सगळ्या गोंधळलेली परिस्थिती असते इन जनरल म्हणून विचारतो. सर, माझ्या मते ह्याच्यात 2 गोष्टी आपण हे करू शकतो. एक आहे सिलेबस डिफाईन आपला जो असतो तो सिलेबसची कॉपी घेऊन आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन, हे 2 आपले रस्त्याचे 2 बाजू आहेत. ह्या 2 बाजूच्या आपल्याला पलीकडे जायचं नाहीये. एकदा आपल्याला माहित पडलं की मला सिलेबस काय आहे आणि माझा प्रिव्हियस इयर क्वेश्चन काय आहे, त्याच्याकडून मला आयडिया येते, त्याच्यानुसारच आपण अभ्यास केला पाहिजे. कारण मी बऱ्याच वेळा पाहिले की लोक संपादकीय वाचून विचारवंत होतात, तर तसं आपल्याला विचारवंत व्हायचं नाहीये या ठिकाणी, आणि म्हणूनच लिमिटेड अभ्यास करायचा, पण त्याचं वारंवार रिव्हिजन करणं खूप गरजेचं आहे. नोट्स मेकिंग वगैरे केली होती? हा सर, नोट्स मेकिंग, बेसिक नोट्स ज्यावेळेस मी राज्यसेवा करायचो त्याच नोट्स मला सीएपीएफला पण कामी आले. बरं, सिक्युरिटीच्या पर्स्पेक्टिव्हने जास्त अभ्यास करावा लागतो का आपला युपीएससीचा जेवढा अभ्यास आहे तेवढा करून गेलं तर चालतं? सर, तसं बघायला गेलं तर पेपर 2 ला एक एसे नेहमी सिक्युरिटी कालचा इश्यू बघितला होता, ते ऑपरेशन सिंदूरवर आहे, तर मी बघितलं, फ्लिप केलं, म्हटलं इतना ज्यादा सिक्युरिटी का क्यों पडना है, मैंने वैसे भी सिव्हिल सर्व्हिसेस के लिए इतना काम में नहीं आएगा, म्हणून मी ठेवून दिलं. सीएपीएफ साठी तशा काहीतरी मॅगझिन्स असतात सिक्युरिटी रिलेटेड, त्यांचं महत्व आहे का? डिफेन्सच्या वगैरे संबंधित मॅगझिन्स आहेत, त्यामध्ये सगळे इश्यूज कव्हर केले असतात, इंटरनल सिक्युरिटी, एक्सटर्नल सिक्युरिटी, आता तर नवीन डोमेन सायबर सिक्युरिटी वगैरे, तर त्याच्यावर किती फोकस केलं पाहिजे आणि आपला युपीएससी सिलेबस असं बॅलन्सिंग काही करायची गरज आहे का? हा सर, युपीएससीच्या सिलेबसमध्ये नॉर्मली डेव्हलपमेंट बद्दल खूप विचारतात, पण सीएपीएफ मध्ये एक एसे किंवा एक रिपोर्ट हा नेहमी इंटरनल सिक्युरिटीवरून टच असतो. जसं 2024 ला तर आलं नव्हतं इंटरनल सिक्युरिटीवरती, लेकिन 21, 22 आणि 23 या 3 वर्षी इंटरनल सिक्युरिटीवरती एक एसे किंवा एक रिपोर्ट राहतोच. आणि खास करून आता इंटरनल सिक्युरिटीच्या गोष्टी खूप न्यूजमध्ये आहेत, कारण आपल्या आदरणीय होम मिनिस्टरनी टार्गेट दिलेले की 2026 मार्च 31च्या आधी आपल्याला जे काही लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम आहे ते हे बस्तर डिक्लेअर केलं त्यांनी, बस्तरमधून एलिमिनेट केलंय म्हणून. त्याच्यामुळं ह्या ज्या तुम्ही म्हणताय ह्या गोष्टी, सायबर सिक्युरिटी असेल किंवा ह्या सिक्युरिटी पर्स्पेक्टिव्हच्या दृष्टी ह्या खूप महत्वाच्या आहेत पेपर 2 मध्ये. आणि इंटरव्ह्यू म्हणजे बऱ्यापैकी आमच्या लोकांचा इंटरव्ह्यू हा ऑपरेशन सिंदूर असेल किंवा सायबर सिक्युरिटी असेल किंवा पहलगाम अटॅक असेल याच्यावरती गेला, त्याच्यामुळे हा एक जो अँगल आहे हा आपल्याला स्पेसिफिकली करावा लागेल. वाय वर दे आस्किंग समथिंग अबाउट सायबर सिक्युरिटी? कारण तुमचं ते नाही ना, सेंट्रल आर्म पोलीस फोर्सेस मधलं आहे, यू विल नॉट बी डुईंग समथिंग कम्प्युटर वाला वर्क. ते सायबर सिक्युरिटीवर का विचारतायत तसं? सर, कारण एक कॉमन क्वेश्चन असतो इंटरव्ह्यू मध्ये की व्हॉट आर द मेजर चॅलेंजेस बिफोर इंडिया, आणि त्या मेजर चॅलेंजेस मध्ये कुठे ना कुठे आज आपल्याला सायबर सिक्युरिटी या टॉप 3 मध्ये द्यावं लागतं. त्याच्यामुळं सायबर सिक्युरिटीवरती भारत सरकार काय करते किंवा भारत सरकारने आतापर्यंत काय केलेलं आहे हे उमेदवारांना माहित असणं फार गरजेचं आहे. आणि एखादा एसे त्या दृष्टीने येऊ शकतो, रिपोर्ट रायटिंग सर येऊ शकते, किंवा फायनान्शियल फ्रॉड झाला याच्यावरती एखादा रिपोर्ट लिहा, तर त्या दृष्टीने सायबर सिक्युरिटीचा अभ्यास करणं क्रमप्राप्त आहे. ओके. फिजिकल फिटनेस याचे काही क्रायटेरिया वेगळे आहे का सेंट्रल आर्म पोलीस फोर्सेसचे, की आपण युपीएससी सिव्हिल सर्व्हिसेसला जे असतात टेक्निकल सर्व्हिसेससाठी, आयपीएस साठी वगैरे, का तेच आहे नॉर्म्स वेगळे आहे? सर, याच्यामध्ये एक फिजिकल टेस्ट होते, 2 टेस्ट होतात, एक फिजिकल स्टँडर्ड टेस्ट पीएसटी आणि एक असते फिजिकल एफिशियन्सी टेस्ट पीईटी. तर फिजिकल स्टँडर्ड टेस्टमध्ये तुमची हाईट चेक केली जाते, 165 सेंटीमीटर्स हाईट लागते. ती हाईट चेक केली जाते, म्हणजे पूर्ण अनवानी आपल्याला उभं केलं जातं आणि हाईट चेक केली जाते, आणि आपली चेस्ट चेक केली जाते की आपली चेस्ट एक ठराविक त्यांनी एक लिमिट दिलेली, ती लिमिट पाहिजे, प्लस 5 सेंटीमीटर्स एक्सपांड करता आली पाहिजे चेस्ट, तर ती एक्सपान्शन होणं पण गरजेचं आहे. हे दोघं झालं आपलं फिजिकल स्टँडर्ड टेस्ट. फिजिकल स्टँडर्ड टेस्टच्या नंतर होते फिजिकल एफिशियन्सी टेस्ट. एफिशियन्सी टेस्टमध्ये 4 टेस्ट आपल्या घेतले जातात. एक आहे सगळ्यात पहिले 100 मीटर्स घेतलं जातं. 100 मीटर्स आपल्याला 16 सेकंडच्या आत करावं लागतं, त्याच्यामुळे फिजिकली फिट येतं असणं खूप गरजेचं आहे. 16 सेकंड. यासाठी विचारतोय का परीक्षेचा अभ्यास सुरू करायच्या अगोदर मी त्यात बसतोय का, माझ्यामध्ये दम आहे का, ते चेक केलं पाहिजे ना. नाहीतर अभ्यास केल्यानंतर कळालं 164 सेंटीमीटर हाईट आहे, काय उपयोग झाला, असं बऱ्याच जणांचं होतं. ते क्रायटेरियामध्ये बसत नाही. आयपीएसला पहिला प्राधान्यक्रम टाकतात बरेच जण, आणि नंतर कळतं कलर ब्लाइंड वगैरे आहे म्हणून, ते भेटणारच नाहीये. तर ह्या सगळ्या चुका ज्या आहेत त्या टाळता आल्या असतात. त्यासाठी म्हणून विचारतोय आवर्जून की सेंट्रल आर्म पोलीस फोर्सेसला जर तुम्ही अप्लाय करत असाल तर फिजिकल फिटनेस जे आहे त्याचे नॉर्म्स तुम्हाला फॉलो करावे लागतील, आणि तो काही फिटनेसचा क्रायटेरिया वगैरे जो आहे तो पाळता आला पाहिजे. तो इसीलिए पूछ रहा था. क्या बोल रहे थे? ते हे असतं सर, प्लस 100
मीटर्स झालं की 800 मीटर्स घेतलं जातं आणि 800 मीटर्स तुम्हाला 3 मिनिट्स 45 सेकंड्स मध्ये करावं लागतं. ओके. म्हणजे जमतं. म्हणजे आपल्या राज्यामध्ये PSIला माझ्या मते 2 मिनिटं 30 सेकंड मध्ये, त्याच्यामुळे 3 मिनिटं 45 सेकंड खूप जास्त आहेत माझ्या मते, आरामात होऊन जातं. पण जिथं सगळी मुलं बाहेर होतात तो म्हणजे लॉंग जम्प. मला पर्सनली 2 अटेम्प्ट लागले लॉंग जम्प क्लिअर करायला. चान्स देतात. हा, 2 अटेम्प्ट इन द सेन्स 2022 आणि 2023 ला मी लॉंग जम्प आउट झालो होतो आणि त्याच्यामुळे मला 2 वर्ष लेट झाला. अदरवाईज माझी 2022 ला त्याची ट्रेनिंग वगैरे असते का की एवढ्या उडी मारायची? नाही, नॉर्मलच उडी आहे, पण ते कसं की 3.5 मीटर उडी मारावी लागते. ती 3 चान्स देतात. पण ते कसं की कधी कधी प्रेशर येतो आणि प्रेशरमध्ये थोडंफार फाऊल होतो, अशा गोष्टी होतात. आणि शेवटचा इव्हेंट असतो तो म्हणजे शॉर्टपुट, गोळा फेक. 4.5 मीटर गोळा फेकायचा, तो काय अवघड इव्हेंट नाहीये. किती किलोचा असतो? आपला नॉर्मल 7.26. PSIला पण तसंच असतो का? सेम. आणि हे झालं की मेडिकल होते. आता या वर्षीपासून त्यांनी रूल्स चेंज केलेले आहेत. या वर्षी पहिली इंटरव्ह्यू आणि मग मेडिकल होईल. तर आमचं मेडिकल झालं आणि मेडिकलला पूर्ण गोष्टी चेक होतात. तुमचं पूर्ण बॉडी, राईट फ्रॉम द टिप ऑफ युअर हेअर टू द टिप ऑफ युअर टो, सगळं चेक होतं. 3 वेगळे डॉक्टर्स असतात. डोळे चेक होतात. बरेचसे मुलं डोळ्याला पण बाहेर पडतात, जर ते रिक्वायर्ड विजन नसेल तर बाहेर होतात. प्लस तुमच्या प्रायव्हेट पार्ट्स चेक होतात. प्लस तुमचं कलर ब्लाइंडनेस आहे का नाही ते पण चेक होतं. प्लस तुमचं हिअरिंग हे पण चेक होतं, तुम्हाला ऐकू येतं वगैरे काही आहे का. आणि हे सगळं ओव्हरऑल नॉक नीज वगैरे बेसिक जे काही रिक्वायरमेंट्स आहेत त्या सगळ्या चेक होतात. आणि याच्यामध्ये पण तुम्ही जर ओके असाल तर तुम्हाला इंटरव्ह्यूचा कॉल येतो, नसेल तर तुम्हाला 2 दिवस दिले जातात. 2 दिवसामध्ये परत तुमचं रिमेडिकल होतं. एक बोर्ड बसतो. फक्त 2 दिवसात? 2 दिवस. ओके. त्याच्यामुळे रिमेडिकल आर्मी सारखं नाही की 42 डेज मिळतात, 2 दिवस मिळतात. 2 दिवसात तुमचं रिमेडिकल, जर त्यांना त्या बोर्डला पटलं की तुमची जी डिस्क्रिपन्सी आहे ती नॉर्मल आहे तर तुम्हाला अप्रूव्ह केलं जातं. अदरवाईज तिथे तुम्ही आउट होता. सिलेक्शन नंतर आता काय प्रोसेस आहे? ट्रेनिंग वगैरे जॉईनिंग पर्यंत काय होत असेल? सर, जसं युपीएससीचा रिझल्ट आला, युपीएससीचा रिझल्ट आल्यानंतर युपीएससी ही सगळी नावं ITBP ला पाठवते. ITBP ला का, तर ITBP इज द नोडल फोर्स. ITBP फोर्स अलोकेशन करते. म्हणजे आम्हाला आमच्या रँकनुसार, आमच्या प्रेफरन्सनुसार आणि वेकन्सीनुसार फोर्स भेटेल. मग ती फोर्स भेटल्यानंतर ITBP त्या फोर्सला आमची नावं पाठवते. मग ती नावं आमच्या फोर्सच्या डीजीकडे जातात आणि मग डीजी कडून ती अकॅडमीला जातात. मग आम्हाला आमच्या अकॅडमीकडून कॉल लेटर येतो. या पूर्ण प्रोसेसला साधारण लास्ट इयर 4-5 महिने लागले होते. बरं. मीनवाईल मध्ये UPSC सिव्हिल सर्व्हिसेसची तयारी करायची आहे, अभ्यास करायचा आहे, असं काही आहे? सर, सध्या तर अजून असा विचार नाही केलेला. पण ट्राय जर केलं तर IPS याच्यासाठीच मी ट्राय करेन. पेपर 2 साठी तयारी कुठून केली पाहिजे? कोणते रिसोर्सेस वापरले पाहिजे? कोणते रिसोर्सेस इग्नोर पण केले पाहिजे? सर, पेपर 2 माझ्यामध्ये खूप मोठा गेम चेंजर आहे. कारण पेपर 2 चे मार्क्स आपल्याला फायनल रिझल्ट आल्यानंतरच कळतात. जसं पेपर 1 आपण अंदाज लावू शकतो, व्हेरियस आन्सर्स की येतात मार्केटमध्ये, पण पेपर 2 चा येत नाही. सर्वात पहिले पेपर 2 कम्प्लीट होणं फार महत्वाचं आहे. म्हणजे पूर्ण 3 तासामध्ये तो 200 मार्काचा पेपर कम्प्लीट होणं फार महत्वाचं आहे. आणि याच्यासाठी रिसोर्सेस सर, सर्वात पहिले न्यूजपेपर रिडिंग खूप महत्वाची आहे. कारण सिलेक्टिव्ह न्यूजपेपर मधलं का काही? सर, जसं मी इंडियन एक्सप्रेस वाचतो आणि इंडियन एक्सप्रेसमध्ये एडिटोरियल आयडियाज आणि एक्सप्लेन सेक्शन मी नेहमी वाचतो. मग याच्यावरून मला बऱ्यापैकी जे करंट इव्हेंट्स आहेत याची आयडिया येऊन जाते. त्याच्यामुळे ते मस्ट आहे. आणि प्लस याच्यामध्ये तुम्ही असं करू शकता की जे एक्सप्लेन सेक्शन आहे किंवा एखादा एडिटोरियल आहे त्याचं समरी तुम्ही लिहू शकता 1/3 वर्ड्स मध्ये. याचा फायदा सर प्रेसीमध्ये खूप होतो. आणि प्रेसीमध्ये युपीएससीचा फॉर्मॅट असा आहे की बॉक्स दिलेले असतात आणि त्या बॉक्समध्ये ऑफ हे लेटर सुद्धा सिव्हिल सर्व्हिसेस सारखंच आहे. पण सर, एक सिव्हिल सर्व्हिसेस सारखं असं आहे की तिकडे एसे हा साधारण 1000 शब्दामध्ये लिहावा लागतो आणि इथे 300 शब्दामध्ये लिहावा लागतो. तर CSEच्या मुलांचा प्रॉब्लेम असा होतो की त्यांना कंटेंट तिथे म्हणजे त्यांना मावता येत नाही. त्याच्यामुळे तो एक कुठेतरी शिकलं पाहिजे त्यांनी, स्पेसिफिकली CAPF साठी, की 300 शब्दामध्ये तो कंटेंट कसा व्यक्त करता आला पाहिजे, त्याची बॉडी कशी असली पाहिजे, म्हणजे स्टार्ट, मिडल आणि कन्क्लुजन कसं असलं पाहिजे. प्लस एखादा जर डिफेन्स रिलेटेड एखादा असेल तर तुम्हाला एखादा कोड, छान कोड तिथं देता आलं पाहिजे. कोड्सचं इम्पॉर्टन्स खूप आहे आणि इंडियन एक्सप्रेसमध्ये फार असे छान कोड्स येतात किंवा तुम्ही कोड्सचं एखादं संकलन पण करू शकता. तर हे खूप गरजेचं आहे पेपर 2 साठी. आणि पुस्तकांची लिस्ट काय, बेसिक बुक लिस्ट वगैरे? सर, पेपर 2 साठी कुठले पण एसेचे जे पुस्तकं मार्केटमध्ये अवेलेबल आहेत, जे सिव्हिल सर्व्हिसेससाठी लोक वापरतात, ते यूज करू शकतो. प्लस याच्यामध्ये सर जवळपास एक 25 मार्काचं ग्रामर येतं पेपर 2 मध्ये. ओके. इंग्लिश ग्रामर म्हणजे ऍक्टिव्ह पॅसिव्ह व्हॉइस असेल किंवा डायरेक्ट 10th लेवल असते, 12th लेवल असते? सर, साधारण 10च्या लेवलचं येऊन जातं. म्हणजे राम इज इटिंग, तर ते त्याला तुम्ही इनडायरेक्ट स्पीच मध्ये किंवा त्याला पॅसिव्ह व्हॉइस मध्ये करायचं, जे की खूप सोपं आहे. पण प्रॉब्लेम असा आहे की ते तिथपर्यंत पोरांचा पेपर पोहोचतच नाही.
कारण शेवटचे प्रश्न असतात ते. ओके. आणि जनरली एसे असेल, 4 एसे लिहायचे, त्यामध्ये वेळ जातो. रिपोर्ट, 2 व्ह्यू काउंटर व्ह्यू, 1 प्रेसी आणि 1 कॉम्प्रिहेन्शन. हम्म. याच्यामध्ये इतका वेळ जातो की शेवटपर्यंत येत नाही. आणि 10 मार्क तर फ्रेझल वर्ब्सला असतात, म्हणजे फ्रेझल वर्ब दिलेले असतात आणि त्यांचा उपयोग आपल्याला सेंटेन्समध्ये करायचा ओके, असतो. हा. तर ते तर खूप सोपं आहे, हम्म. पण तिथपर्यंत पोरं पोहोचत नाही. त्याच्यामुळे पेपर 2 माझ्या मते काय कम्प्लीट करायला पाहिजे पेपर कम्प्लीट व्हायला? सर, लिखाणाचा सराव फार पाहिजे. हम्म. खास करून जी मुलं राज्यसेवा आधी करत होती आणि जी आता रिसेंटली ज्यांना आता सीएपीएफ द्यायचं आहे. आता ही जी पोरं एमपीएससी डिस्क्रिप्टिव्हला स्विच होत आहेत ना, यांना लिखाणाचा अजिबातच सराव नाही सराव आहे. नाही, बरोबर. तर ते युपीएससीचा क्वेश्चन पेपर जर बघितला तर सगळं गोंधळल्यासारखं होते. त्यांना वाटतं की मला हे सगळे प्रश्न जे आहे याची डिटेल्स काय कंटेंट लिहायचं आहे ते मला माहिती आहे, पण लिहायला बसलं की नेमका वेळ पुरत नाही, मग ते कधी कधी ओव्हर राईट वगैरे करतात. त्यासाठी म्हणून मी तुम्हाला प्रश्न विचारला की त्यासाठी काय टेक्निक आहे आपल्याकडे, की कसं मॅनेज सर, माझ्या मते त्यांनी दररोज कमीत कमी 5 उत्तर तर रिलीज पाहिजे. कारण कसं होतं, जनरली आता मी क्वेश्चन पेपर बघितला, मला असं वाटतं मला येणार आहे, पण मी जस्ट मी लिहायला जातो, मग मला कळतं की ब्लॉक होतं. कुठले कुठले पॉईंट्स टाकायचे, कुठले नाही टाकायचे. आणि हे एक्झाम मध्ये त्या 3 तासामध्ये आठवणं आणि त्या 3 तासामध्ये बसवणं, एक एसे एक उत्तर लिहायला जेवढी मेहनत लागते ती मेहनत सरावानेच येऊ शकते. आणि त्याच्यामुळे माझ्या मते प्रॅक्टिसच इज द की. आधीसारखं नाही की बाबा नुसतं वाचलं आणि झालं. गांभीर्याने घ्यावं लागतं, अजिम गांभीर्याने. करून काही चालत नाही की असं होईल तसं होईल म्हणून. नवीन मुलं ज्यांना फक्त आणि फक्त सेंट्रल आर्म पोलीस फोर्सेससाठी प्रिपेअर करायचं आहे, त्यांच्यासाठी स्ट्रॅटेजी कशी असावी? जे लोक फक्त सीएपीएफ साठी तयारी करतात आणि मी असं अज्युम करतो की 1 वर्ष आहे तुमच्याकडे, तर तुम्ही सगळ्यात पहिले एनसीआरटी वाचणं, एनसीआरटी पासून चालू केलं पाहिजे पेपर 1 साठी. कुठल्या कितवी पासूनच्या एनसीआरटी? माझ्या मते सर 8वी 9वी 10वी एकदम क्रमिक पुस्तके. सिव्हिल सर्व्हिसेसला आपण 6वी पासून सांगत असतो ना, 6वी ते 12वी सगळं कोळून पेलं पाहिजे, चाटून पासून खाऊन घ्या असं आम्ही सांगत असतो, म्हणून विचारलं मी. हा चालेल, 6वी पण चालेल. मी Okay. पर्सनली 8वी पासून केलं होते, पण 6वी पण चालेल. म्हणजे ज्याला कोणाला खूपच वेळ झाले जॉग्राफी हिस्ट्री वाचून, त्यांनी 6वी पासून केलं तरी चालेल. एनसीआरटी वाचून एकदा बेसिक फंडामेंटल स्ट्रॉंग झाले, मग त्या पुस्तकाचे आपण बायबल संबंधित जाणारे वाचायचे, जसं फॉर पॉलिटी आपण एम लक्ष्मीकांत आहे. त्याचे पुन्हा नोट्स काढायचे का एनसीआरटीचे? एनसीआरटीचे माझ्या मते काढायची गरज आहे. ओके. कारण आपण पुन्हा पुन्हा एनसीआरटी वाचणार नाही, एकदा दोनदाच आपण वाचू. त्याच्यानंतर जसं आपल्याला परत वाचायची इच्छा होईल, आपण पटापट त्या नोट्स करता येईल ना? स्कॅन करू शकतो. आणि ह्या नोट्सचा फायदा एक्झामच्या 1 दिवस आधी खूप होतो. कारण एक्झामच्या 1 दिवस आधी आपल्याला एक फिलिंग पाहिजे असते की माहिती सगळं झाले, त्याच्यासाठी या नोट्सचा खूप फायदा होतो. दुसरं, एकदा बेसिक नोट्स एनसीआरटी वाचले, बेसिक नोट्स काढले की मग त्या पुस्तकाचे त्या सब्जेक्टसाठी असलेले मोठे पुस्तक वाचायचे. आणि ते करता करता तुम्हाला पेपर 2 ची पण तयारी करायची, कारण तुम्ही फक्त सीएपीएफ करणार आहे. म्हणजे आपण असं अज्युम करतो की सीएपीएफ करणारा मुलगा आहे, तर त्याच्यासाठी त्यांनी एक एसे किमान दररोज लिहिलं पाहिजे. आणि एसेचे टॉपिक पण जे आहे, जे न्यूजपेपरमध्ये येतात, ते टॉपिक उचलायचे आणि त्याच्यावरती स्वतःचे विचार मांडण्याचा प्रयत्न करायचा. सुरुवातीला जमणार नाही एसे लिहायला, सुरुवातीला खूप वेळ लागेल. म्हणजे मी एसे लिहितोय, तो व्यवस्थित लिहितोय हे मला कसं कळणार? माझ्या मते त्याच्यासाठी स्टँडर्ड टेम्पलेट वगैरे आहे का एसेचा? एखादं असं पुस्तक वगैरे आहे का की इथले एसे बघा, यांचा प्रकार बघा आणि त्यानुसार तुम्ही लिहा, असं काही आहे का पुस्तक वगैरे? सर, तसंच पुस्तक वगैरे म्हणलं तर सब्जेक्टिव्ह इंग्लिशसाठी SP बक्षी सरांचं एक पुस्तक आहे, ते पुस्तक पोरं वाचू शकतात. आणि माझ्या मते तुम्हाला याच्यासाठी एक मेंटरची फार गरज लागेल. म्हणजे एखादा शिक्षक असेल किंवा एखादा सिनियर असेल, ज्यांच्याकडून तुम्ही तुमची उत्तरे तपासून घेताय, म्हणजे तुम्ही तुमचं एसे तपासून घेताय की मी जो लिहिलाय तो खरंच त्या पर्टिक्युलर प्रश्नाला धरून आहे का, कंटेंट माझं ओके आहे का, ओव्हर राईट केलंय का, अंडर राईट केलंय, किंवा माझा जो पेपर आहे तो मी बरोबर लिहिलाय का. ह्याच्यासाठी एक सिनियर असणं किंवा एखादा मार्गदर्शक असणं फार गरजेचं आहे पेपर 2 साठी. सीएपीएफची ही एक्झाम क्रॅक केल्यानंतर पुढे प्रोग्रेशनमध्ये तुम्हाला काय काय अपेक्षित आहे? कुठं कुठं जाऊ शकता, कोणत्या कोणत्या ऑर्गनायझेशनमध्ये जाऊ शकता, टोटल पर प्रिव्हिलेजेस वगैरे काय काय असतात? तर सर, सांगायचं म्हणलं, ही क्लास 1 गॅझेटेड पोस्ट आहे, त्याच्यामुळे जे काही क्लास 1च्या सुविधा मिळतात त्या सगळ्या सुविधा मिळतात. प्लस सेंट्रल गव्हर्नमेंटची सर्व्हिस आहे, त्याच्यामुळे सेंट्रल गव्हर्नमेंटचे सगळे पर्क्स तुम्हाला मिळतात. आता सर, सीएपीएफ मध्ये 5 वेगळ्या फोर्स आहेत. आता मी सीएसएफचं सांगतो. जसं सीएसएफ मध्ये ट्रेनिंग जी आहे ते हैदराबादला निसा, नॅशनल इंडस्ट्रियल सिक्युरिटी अकॅडमी, ही सीएसएफची ट्रेनिंग एजन्सी आहे. तिकडे ट्रेनिंग होते आणि 1 वर्षाची ट्रेनिंग असते. या 1 वर्षाच्या ट्रेनिंगच्या दरम्यान आपल्याला 1 स्टार मिळतो आणि या आपल्याला वेगळे वेगळे युनिफॉर्म्स मिळतात. खाकी युनिफॉर्म पण मिळतो, कॅमॉफ्लेजचा युनिफॉर्म पण मिळतो आणि बाकी सेरिमोनियल युनिफॉर्म असतात. तर 1 वर्षाची ट्रेनिंग झाल्यानंतर पासिंग आउट परेड होते. मग पासिंग आउट परेड झाल्यावर आपण ऑफिशियली कमिशन होतो आणि कमिशन झाल्यावर मग आपली पोस्टिंग होते. आता ॲज पर सीएसएफ रूल्स पोस्टिंग जी आहे 2 एरियाज त्यांनी केलेले आहेत. एक आहे हार्ड एरिया, ज्याच्यामध्ये म्हणजे जी फोर्स जाणली जाते हार्ड एरिया पोस्टिंगसाठी, तर तशा पोस्टिंग त्याच्यामध्ये असतात. म्हणजे ते नॉर्थ ईस्टच्या सगळ्या युनिट्सला हार्ड एरिया म्हटलेलं आहे सीएसएफनी. जम्मू काश्मीरच्या सगळ्या पोस्टिंग, स्टेट सर्व्हिसेसमध्ये पनिशमेंट पोस्टिंग म्हणतात, तसा काही प्रकार नाही आहे ना? सर, जसं बघायला गेलं तर सीएपीएफ मध्ये सगळे पोस्टिंग तुमच्या हार्ड एरियाच आहेत टेक्निकली बघायला गेलं तर हे तसं आहे. आणि सुरुवातीला तुम्ही ॲज अन असिस्टंट कमांडंट रुजू होता आणि आपल्या पोलीस दलामध्ये इट इज इक्विव्हॅलंट टू असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस
किंवा डीवायएसपी. ओके, डीवायएसपी इक्विव्हॅलंट आहे त्याला. इक्विव्हॅलंट. ओके, आणि आर्मीमध्ये इट इज इक्विव्हॅलंट टू कॅप्टन. ओके. मग तुमची एक ठराविक सर्व्हिस झाली, एक साधारण 5 वर्ष सर्व्हिस झाली, तर यू आर एलिजिबल फॉर प्रमोशन टू डेप्युटी कमांडंट. डेप्युटी कमांडंट झालं की तुम्हाला एक अशोक लागतो, एक अशोक स्तंभ लागतो. मग डेप्युटी कमांडंट नंतर तुम्ही 2IC होता, त्याला सेकंड इन कमांड म्हटलं जातं. अशोक स्तंभ आणि एक स्टार लागला जातो, म्हणजे आपल्या इकडे SP आपण म्हणतो त्यांना. आणि त्याच्यानंतर मग कमांडंट, जी सर्वात महत्वाची रँक आहे फोर्समध्ये, कारण कमांडंट इज इन चार्ज ऑफ अ युनिट, म्हणजे अख्खी बटालियन त्यांच्या अंडर असते. आणि अशोक आणि 2 स्टार लागतात तुम्हाला. म्हणजे साधारणतः तुम्ही कमिशन झाल्याच्या 18 वर्षानंतर तुम्ही कमांडंट बनता. आणि कमांडंट नंतर पुढची रँक असते DIG, डेप्युटी इन्स्पेक्टर जनरल. आपल्या पोलिसमध्ये पण DIGच म्हणतात. DIG नंतर IG राहतात, इन्स्पेक्टर जनरल. सेम हायरार्की. सेम हायरार्की. आणि IG नंतर एक पोस्ट असते ADG, ऍडिशनल डायरेक्टर जनरल. इथपर्यंत केडर ऑफिसर्स पोहोचू शकतात. त्याच्यावरची जी पोस्ट आहे DG, हे फक्त IPS साठी रिझर्व्ड आहे. इथपर्यंत आपलं करिअर प्रोग्रेशन असू शकतं. तुम्ही हॉबीज मेन्शन केलेल्या, त्यामध्ये ट्रॅव्हलिंग तिथं होतं, आणि त्यावर मी प्रश्न पण विचारला होता तुम्हाला मॉक इंटरव्ह्यूमध्ये. काय इम्पॉर्टन्स आहे हॉबीजचं, किंवा अभ्यास करत असताना हॉबी परस्यू करणं खरंच शक्य आहे का? कारण अभ्यास म्हणजे हा 24 तास धंदा आहे, मग वेळच मिळत नाही, अशी बऱ्याच जणांची कंप्लेंट असते. पण तुम्ही हॉबीज परस्यू करत करत अभ्यास केलाय काय? सर, जसं माझ्या हॉबीजमध्ये तुम्हाला आठवत असेल, रीडिंग, रायडिंग बाईक आणि ब्लॉगिंग ह्या हॉबीज मेन्शन केलं होतं. ब्लॉगिंग पण होतं. तुम्ही त्यावेळेस ब्लॉगिंग आणि रायडिंग बाईक वरती फार मला आठवते फ्लेक्स व्हील नावाचा प्रश्न विचारला होता, जो मला आला नव्हता त्यावेळेस. सर, तुमचा जो प्रश्न होता त्याच्याप्रमाणे हॉबीचं महत्व खूप आहे, कारण हॉबीज अशा आहेत ते आपल्याला ऑक्युपाईड ठेवतात. म्हणजे अभ्यास करून एक टाइम असा येतो की आपल्याला कुठेतरी माइंड सॅच्युरेट होतं. मग एक अशी वेगळी हॉबी असली पाहिजे, आणि माझ्या मते हॉबी थोडीशी वेगळी असली पाहिजे. म्हणजे रिडिंगच असावी असे नाही. जसं माझी हॉबी रायडिंग बाईक होती, तर मला बाईक राईड करायला फार आवडते. म्हणजे मी बाईक चालवायचो, आणि मी मेकॅनिकल इंजिनियर असल्यामुळे त्यातल्या टेक्निकॅलिटीज पण काढायच्या. त्याच्यामुळं नवीन प्लेसेस एक्सप्लोर करणं, याचा फायदा आपलं माइंड बिझी राहतं. त्याच्यामुळे जे अभ्यासाला सुरुवात करतात ना मुलं, साधारण 1 वर्ष झालं, 2 वर्ष झालं की माइंडमध्ये सॅच्युरेशन येऊन जातं. ते डिप्रेशनचे सिम्पटम्स दिसायला लागतात, अभ्यास पण होत नाही, काहीच होत नाही. त्यासाठी म्हणून मी विचारलं की अभ्यास करत असताना आपलं जे अवांतर वाचन वगैरे आहे, किंवा आपल्या हॉबीज वगैरे आहेत, त्या परस्यू कशा करता येईल, सो दॅट टोटल मेंटल सॅनिटी इज टू बी केप्ट ना. आता सर, जसं माझी अजून एक हॉबी होती ॲस्ट्रॉनॉमी, आणि मी पुण्यातल्या एका नामांकित क्लबमध्ये ॲज अ व्हॉलंटियर म्हणून होतो. त्याच्यामुळे आम्ही स्टार ट्रेक्स वगैरेला जायचो. म्हणजे खूपच जर बोर झालं तर एखादी स्टार ट्रेक ऑर्गनाईज व्हायची, आणि स्टार ट्रेकला गेल्यावर लोणावळा असेल किंवा पाचगणी असेल, महाबळेश्वर असेल, इकडे रात्री जाऊन चांदण्या बघायच्या, आणि नुसतं बघायचं नाही, लोकांना एक्सप्लेन पण करायच्या की तुम्ही नाईट्स काय कसं बघू शकता. म्हणजे अशी काहीतरी वेगळी हॉबी असली पाहिजे की जे आपल्याला थोडं आपल्या रुटीन पासून एक डिस्कनेक्ट करेल, आणि थोडंसं त्या ठिकाणी हे पण करेल. मग हॉबीजचं महत्व खूप आहे, आणि खूपच ट्रेडिशनल पण हॉबी नसावी, एकदमच स्टॅम्प कलेक्शन, पोस्ट कलेक्शन, काय टाकायचं ते, थोडंसं हॉबी वेगळी पण असली पाहिजे. बरोबर. स्ट्रेस मॅनेजमेंट, स्ट्रेसचा इश्यू आहे ना, खूप ज्वलंत इश्यू आहे. आता ते सोशल मीडियाचा जास्त तुमचा वापर होतोय, तुमच्या अभ्यासाचं बर्डन आहे, कॉम्पिटिशन दरवर्षी वाढत चाललेले आहेत, त्यामुळं अभ्यासाला लागले पोरं की अभ्यास पण होत नाही, असं बऱ्याच जणांनंतर जाणीव होती. त्यासाठी म्हणून विचारलं की हॉबीज वगैरे थोडंसं ब्रेक घ्यायला ते महत्त्वाचं असतं, आणि ते कसं केलं पाहिजे, त्याला मॅनेजमेंट वगैरे कसं असलं पाहिजे. तुमच्याकडून त्याबद्दल चांगलं मार्गदर्शन मिळालं की एनी अभ्यास तर आहेच, पण त्यासोबत ते सुद्धा केलंच पाहिजे ॲज अ पार्ट ऑफ स्टडी म्हणून, कारण स्टडीला जर बळ द्यायचं असेल तर हे पण केलंच पाहिजे. असं बऱ्याच जणांना आता मिस होत आहे, ते फक्त अभ्यास करतात ते, आणि नंतर लिंक वगैरे तुटून जाते, नंतर कळता कि कोई फायदा नहीं हुआ उसमें से करके. इससे अच्छा तो था कि हॉबी भी कर लेता और पढ़ाई भी कर लेता, तो शायद जल्दी हो जाता. इसीलिए मैंने पूछा था आपसे. CISF ला पहिलं प्राधान्य देतात विद्यार्थी, तुम्ही पण दिलेलं आहे, आणि तुम्हाला ते मिळणार आहे. तर वाय CISF मध्ये असं वेगळं काय आहे, त्याचा मॅन्डेट वगैरे काय? सर, CISF जे आहे त्याचा फुल फॉर्म सगळ्यात पहिले मी सांगतो आपल्या प्रेक्षकांना. सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स, म्हणजे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल. आणि CISF जे आहे, आपल्या भारताचे जेवढे पण क्रिटिकल इन्स्टॉलेशन्स आहेत, मग ते न्यूक्लिअर पॉवर प्लांट्स असो, किंवा इंडस्ट्रीज असो, किंवा एअरपोर्ट्स असो, सी पोर्ट्स असो, किंवा VIPs असो, यांना सिक्युरिटी आणि प्रोटेक्शन देते. म्हणजे इनफॅक्ट CISFचा मोटोच आहे प्रोटेक्शन आणि सिक्युरिटी. तर CISFला मी पहिलं प्राधान्य द्यायचं कारण असं, कारण पहिली गोष्ट जसं मी सांगितलं, ऑल इंडिया सर्व्हिस आहे, कुठं पण आपली पोस्टिंग होऊ शकते, त्याच्यामुळे भारतभर फिरण्याचं एक किंवा सर्व्हिस करण्याचं एक ऑपॉर्च्युनिटी मिळेल. आणि सेकंड असं की CISFचा भारताला, आपल्या आदरणीय पंतप्रधानांचं विजन आहे की 2047 पर्यंत भारताला विकसित भारत बनवायचं, आणि याच्यामध्ये भारताची इकॉनॉमीचा खूप मोठा वाटा आहे, आणि आपली फायनान्शियल फोर्स म्हणून CISF ओळखली जाते. त्याच्यामुळे CISF मध्ये आपलं योगदान असावं, आणि इनडायरेक्टली आपण देशामध्ये आपण योगदान देऊ, या दृष्टीने CISF माझा फर्स्ट प्रेफरन्स होता. आणि CISF मध्ये सर खूप ऑपॉर्च्युनिटीज आहेत पुढे. जसं CISF मध्ये एक स्पेशल फोर्स आहे, बऱ्याचशा लोकांना माहिती असेल, SSG म्हणतात त्याला, स्पेशल सिक्युरिटी ग्रुप.
SSGचं काम असतं जेवढे पण आपले VIPs आहे कंट्रीमध्ये त्यांना सिक्युरिटी देणं. म्हणजे जे Z+Y+ सिक्युरिटी आपण ऐकतो याच्यामध्ये जे कमांडोज असतात ते SSG असतात. तर CSFची एक एलाइट युनिट आहे जी सिक्युरिटी त्या ठिकाणी देते. तर हे होते श्रेयस कदम, असिस्टंट कमांडंट. त्यांच्याकडून आपण बरीचशी माहिती जाणून घ्यायचा प्रयत्न केला. थोडासा हा धावता इंटरव्ह्यू झाला. अजून डिटेलमध्ये आपण कधीतरी नक्कीच चर्चा करता येईल. मात्र 3 ऑगस्टला आता CAPFचा पेपर होते. त्याच्याशी संदर्भात तुम्हाला जर काही गायडन्स पाहिजे असेल, तुम्हाला काही अजून मार्गदर्शन वगैरे पाहिजे असेल तर तुम्ही डायमेन्शन IASला येऊन आम्हाला भेटू शकता. आणि शक्य असेल तर आम्ही सरांशी पण तुमचं बोलणं करून देऊ. त्यांच्याकडून पण रिअल टाईममध्ये काय काय पाहिजे, ॲप्लिकेशन्स काय काय करता येतील स्ट्रॅटेजीचे, ते आपण सगळं जाणून घेण्याचा प्रयत्न करून घेऊ. आणि जनरल मेंटरशिप UPSC सिव्हिल सर्व्हिस एक्झामनुसार जे काही पाहिजे आहे, तिकडे कंटेंट पाहिजे आहे, इव्हॅल्युएशन पाहिजे आहे, त्या सगळ्या गायडन्ससाठी आम्ही डायमेन्शन IASची टीम अवेलेबल आहे. तर भेटूया, आपण चर्चा करूया याच्यावर सुद्धा. तो थँक्यू सर, तुम्ही आपला वेळ दिला आम्हाला.